गोयात भाजपा दोन मुद्द्यार लोकसभा वेंचणूक लढतली। एक म्हटल्यार मोदी की गॅरंटी आणि डबल इंजिन सरकाराचे सत्ता काळातले 10 वर्साचे काम। म्हापशेचे पत्रकार परिषदेत भाजपाच्या जाळवणदारांनी सांगले। आपाचो दिल्लीचो मुख्यमंत्री अरविंद केजरीवालाक ईडीन अटक केल्ल्यान गोयात इंडिया अलायन्सान आझाद मैदानार निषेध सभा घेतली। तांकां नौटंकी अशें पाचारत भाजपाच्या जाळवणदारांनी आपाचो गोयचो मुखेली ॲडव्होकेट अमित पालेकार आणि काँग्रेसीचो अमित पाटकर दोगांचोय समाचार घेतलो। आयकात। नोटीसचेर तुम्ही सगळे आयले ताच्या खातीर हांव पयलीं म्हणजे तुमकां धन्यवाद दिता, तुमचें स्वागत करता। आज म्हाका दिसता जे काही राजकीय घडामोडी गोंयांत चल्ल्यात किंवा काही आरोप प्रत्यारोप जे चल्ल्यात ताचेर म्हाका दिसता उत्तर दिवपाची गरज आसा, म्हणून आमी आज ही प्रेस कॉन्फरन्स मागयल्या। एक म्हणजे भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन आमचे जे लोकसभेक दोनूय कॅन्डिडेट्स आसात, म्हणजे माननीय श्रीपाद भाऊ नाईक आणि मिसेस पल्लवी देलको, हांव दोगांयचें अभिनंदन करता की तांकां भारतीय जनता पार्टीचे नॉमिनेशन मेळ्ळां फॉर नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा। आणि तशेंच मोदीजींचो जो नारो आसा की अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार हो जो भाजपचो नारो आसा ताका कंट्रिब्यूट करपाक तांकां दोगांयकूय संद मेळ्ळा। आमी म्हणटात की हे इलेक्शन हे दोन मुद्द्याचेर गोंयांत जातलें। पयली म्हणटा ती मोदी की गॅरंटी आणि दुसरो आसा तो डबल इंजिन सरकारान गेल्या 10 वर्सांत केल्लें काम। आज दोन विषय आमकां लार्जली घेवंक जाय। एक म्हणजे आता सध्या म्हाका दिसता आमी जेन्ना हांगा उलयता तेन्ना आझाद मैदानाचेर एक नौटंकी चल्ल्या इंडिया एलायन्साची की केजरीवालाक अरेस्ट कित्याक केलो, केजरीवालाक अरेस्ट करप हो कसो डेमोक्रेसीचेर एटॅक। तर ताचेर येवच्या पयलीं म्हाका दिसता काल काही अटरन्सीस अमित पालेकरान केल्या, जो आपाचो प्रदेशाध्यक्ष आसा, आणि तसोच अमित पाटकरानूय केल्या, आणि ताचेर उत्तर दिवप हे म्हाका दिसता गरजेचें आसा। किंवा अमित पाटकर आसा तांकां विचारचें की आज जेन्ना ते म्हणटात की ईडी हो बीजेपीचो एक्सटेन्शन म्हणून काम करता किंवा ऑपोनंटाचेर अटॅक करता, तर अजय माकडान जेन्ना सांगला की एक इस्टाब्लिश हो गया, तर तो ह्याच ईडी चार्जशीटाचो आधार घेवन सांगतालो, आणि पहिली कंप्लेन जी ह्या लिकर स्कॅमान आसा ती काँग्रेसीन दिल्ली। त्यामुळे काँग्रेसीन हो जो अपप्रचार आसा तो बंद करचो। दुसरो जो प्रश्न आसा म्हणजे काल एक अमित पाटकरान उलयत आसतना किंवा काँग्रेसीच्या वेरियस लिडरांनी आमच्या कॅन्डिडेट सिलेक्शनाचेर काही कमेंट्स केले की आमचे कार्यकर्ते दुखावले काय, तांणी कसो सिलेक्शन केलो। म्हाका दिसता इतलो वेळ जर काँग्रेसीन आपलो कॅन्डिडेट सोदपाक काडिल्लो जाल्यार बरें जावपाचें, कारण आज आमचे दोनूय कॅन्डिडेट डिक्लेअर जाले। आज दनपारां 3:30 आमच्या कॅम्पेनाची सुरवातूय जातली, आणि अशें आसतना म्हाका दिसता खंय तरी काँग्रेसीन आपलो कॅन्डिडेट डिले कित्याक केला हो तांकां कसलो भंय आसा हाचें उत्तर दिवपाक जाय। भाजपाचे उत्तर आणि दक्षिणेचे दोन्ही उमेदवार बहुमतान वेचून येतलो असो विश्वास आदलो आमदार ग्लेन टिकलोन उक्तायलो। To understand their sole purpose to serve the 1.4 billion citizens, to make the country great, and this can only be done by Narendra Modi ji and no one else. So I urge the people of Goa to give BJP both the seats in full majority, and I'm confident that in North Goa, Shripad Bhau will get a lead of 1.5 lakh. In the South Goa, the new candidate declared, Mrs. Pallavi Devu will win by 60,000. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर आणि सानिका नागवेकर।